तर एकीकडे आपण बघतोय की उमेदवारी नेमकी कोणाला दिली जावी आगामी काळामध्ये या संदर्भात एकीकडे चर्चा सुरू आहे, दुसरीकडे नेते थेट दौरा करतायत आणि मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। कुडाळमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होतीये। कोकणामध्ये आहेत उद्धव ठाकरे यांचा आज सिंधुदुर्ग दौरा आहे आणि सावंतवाडी, कणकवली, मालवणमध्ये ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। तेव्हा या दरम्यान नेमकं ते काय कानमंत्र सगळ्या पदाधिकाऱ्यांना देत आहेत हे पाहावं लागेल। यानंतर अंगणेवाडीमध्ये जाऊन भराडी देवीचं दर्शन सुद्धा उद्धव ठाकरे घेतील असं समजतंय। आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत। प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। चेतन, कशा पद्धतीचं नियोजन आहे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचं? उद्धव ठाकरे थोड्याच वेळात गोवा येथील विमानतळावर दाखल होतील। तिथून सावंतवाडी इथे त्यांचा एक चौक सभा होईल। त्यानंतर कुडाळ, कणकवली मार्गे ते मालवण इथे जाणार आहेत। मालवणमधील किल्ल्याला भेट देणार आहेत आणि या भेटीनंतर ते अंगणेवाडीची जी देवी आहे भराडी देवी, या देवीच्या दर्शनाला जाणार आहे। खरं तर हा सर्व ज्या भेटीगाठींचा जो नियोजन आहे हे नियोजन करण्यात आलेलं आहे। मात्र त्यात महत्त्वाचं म्हणजे कुडाळ आणि कणकवली इथे ज्या दोन सभा होणार आहेत, या सभांसाठी जे मैदान घेतलंय ते मैदान बरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर घेण्यात आलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कोकणामध्ये ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण ज्या दोन ठिकाणं मी तुम्हाला सांगितली की कणकवली आणि कुडाळ, यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल कुडाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची कोणतीही मिरवणूक असेल, रॅली असेल, या ठिकाणी राणेंकडून कोणती ना कोणते वक्तव्य करण्यात आले आहे, कोणती ना कोणते बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि प्रत्येक ज्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या रॅली असतील किंवा मिरवणूक असतील यांना गालबोट लागलेला आपल्याला पाहायला मिळालंय। त्यामुळे आज नेमकी परिस्थिती कशी असेल, उद्धव ठाकरे यांचा हा जो नियोजित दौरा आहे या हा दौरा व्यवस्थित पार पडतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर कणकवलीत जी सभा होती आहे, ही सभेचं जे मैदान आहे हे नारायण राणे यांच्या निवासस्थानाच्या जवळ, म्हणजे नारायण राणे यांच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर आहे। त्यामुळे नेमकं उद्धव ठाकरे हे नारायण राणेंवर कशा प्रकारची टीका करतायत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर कुडाळ इथे होणारी सभा देखील तितकीच महत्त्वाची आहे, कारण तिथे देखील नारायण राणे यांचं काही वर्षांपूर्वी वर्चस्व होतं। त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष आपल्याला आता आज सिंधुदुर्गमध्ये पाहायला मिळणार आहे। जी निश्चित, आणि मोर्चे बांधणीसाठी जरी उद्धव ठाकरे इथे येत असले तरी सुद्धा त्यांना भाजप विरुद्ध असा संघर्ष करावा लागू शकतो। धन्यवाद चेतन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। उद्धव ठाकरे यांच्या या सभेला भाजपनं आक्षेप सुद्धा घेतलाय। जिजामाता चौकामध्ये वाहतूक कोंडी होणार असल्याचा दावा केला गेलेला आहे भाजपकडून आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्गमध्ये आज दौरा होत असताना, जाहीर सभा कुडाळमध्ये होत असताना भाजपनं मात्र त्याला आक्षेप घेतलाय। जिजामाता चौकामध्ये वाहतूक कोंडी होईल असा दावा केला गेलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेला भाजपनं आक्षेप घेतलेला आहे। 2 दिवसाच्या या कोकण दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे आणि जाहीर सभा कुडाळमध्ये ते घेत आहेत। मात्र मोर्चे बांधणीसाठी जरी उद्धव ठाकरे इथे येत असले तरी त्यांना भाजपचा सामना करावा लागतोय। जिजामाता चौकामध्ये वाहतूक कोंडी होईल अशा पद्धतीचा दावा करत उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपनं आक्षेप घेतलेला आहे। विकास गावकर यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। विकास, काय नेमके तपशील आहेत, कुठलं निवेदन पोलिसांना नेमकं भाजपकडून दिलं गेलंय उद्धव ठाकरेंच्या सभेसंदर्भात? नक्कीच, मी आता ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे, ज्या जिजामाता चौकामध्ये सभा होणार त्या चौकामध्ये आहे आणि या चौकात सभा घेण्यावरून भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतलेला आहे। माझ्या मागे बघितलं तर हा जिजामाता चौक आहे आणि या चौकामध्ये अशा पद्धतीने ही कोपरा सभा होणार आहे। एकूणच जर बघितलं तर अशा पद्धतीच्या इथे बसण्यासाठी अरेंजमेंट करण्यात येणार आहे। थोड्या वेळाने इथे रिक्षा स्टँड सुद्धा आहे आणि 12 वाजता ह्या ठिकाणची सगळी व्यवस्था करण्यात येणार आहे। आणि एकूणच बघितलं तर भाजपने या सभेला आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी हा जो रहदारीचा चौक आहे त्यामुळे या ठिकाणी सभा घेऊ नये अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। निलेश राणे यांनी सुद्धा तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली। तर काल भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अगदी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते आणि अशा पद्धतीची जर सभा या ठिकाणी होणार असेल तर त्या सभेला सुद्धा आक्षेप घेतलाय। दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षावर किंवा नारायण राणेंवर कोणत्याही प्रकारची टीका झाली तर सभा उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे। एकूणच जर बघितलं तर यामुळे या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। 12 वाजता उद्धव ठाकरे हे सावंतवाडीत येतील आणि त्यानंतर 2 वाजता या ठिकाणी सभा होईल आणि या ठिकाणची सभेची अशा पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे। जी विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।